नमस्कार मित्रांनो, मी आदी गाडगे मित्रांनो आपले स्वागत करतो मराठी डेस्क या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे त्याची केवायसी कशी करता येईल हे आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, मी तुम्हाला एक वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। त्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। त्याच्यामध्ये तुम्हाला इथं लॉग इन आणि डिस्बर्समेंट असे दोन बटन दिसतील। त्याच्यामध्ये तुम्ही रेड कलरमध्ये डिस्बर्समेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। डिस्बर्समेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। त्याच्यामध्ये तुम्हाला आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज लागेल। आधार कार्ड जो की तुमचा रजिस्टर आहे। तर आता केवायसी कोणत्या पद्धतीने करता येते ते त्याच्यासाठी तुम्हाला इथं मॅन्युअल दिलेलं आहे, ते पीडीएफ मध्ये ते तुम्ही व्ह्यू करून बघू शकता कशा प्रकारे तुम्ही केवायसी करू शकता। एक आधार बेस ओटीपी मधून करू शकता। ओटीपी मधून तुम्ही कसं करू शकता हे तुम्हाला दिसत असेल। आणि त्याच्यानंतर तुम्ही बायोमेट्रिक वरून पण करू शकता। तर आपण आता बघा, इथे आधार नंबर टाकायचा आहे, इथे तुम्ही कॅप्चा एंटर करायचा आहे। आधार ओटीपी वरून तुम्ही करणार असाल तुमच्या आधारच्या, तर ओटीपी वरून क्लिक करायचं आहे आणि ओटीपी एंटर करून करायचा आहे तुमचा केवायसी। अदरवाईज तुम्ही इथं आधार नंबर एंटर करून कॅप्चा एंटर करून बायोमेट्रिक वरती क्लिक करून बायोमेट्रिक थ्रू तुम्ही इथं केवायसी करायचे आहे। आणि केवायसी केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। हे बघा, इथे तुम्हाला अशा पद्धतीने स्टेटस दिसेल की तुमची केवायसी पूर्ण झाल्यानंतर। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।